तर आपण आज लोटस बघणार आहोत. पाईप क्लीनरपासून लोटस कसं बनवायचं ते बघणार आहोत. तर ते लोटस आपण आता गोकुळाष्टमी आली आहे, गणपती गौराई, तर गणपती बसवण्यासाठी पण लोटसचा उपयोग होतो. आणि बाळकृष्णाला आता गोकुळाष्टमीमुळं बाळकृष्णाला असं कमळाच्या फुलामध्ये ठेवायला पण कमळासन बनवणार आहोत आपण. तर आता पहिली गोकुळाष्टमी आली, आता प्रत्येक सण आलेला आहे. लक्ष्मीसुद्धा ठेवू शकतो आपण त्याच्यावर, कमळावर. म्हणजे आता लक्ष्मीपूजनच्या वेळेस आपल्याला कमळासन लागतं लक्ष्मीला, तर आपण त्याच्यावर ठेवू शकतो. बाळकृष्ण पण ठेवू शकतो. तर चला आपण त्याच्यासाठी लागणाऱ्या सामानाची मी माहिती देते. तर आपल्याला पहिलं हे कार्डबोर्ड लागतं. हे मी कापून घेतलं आहे. तर हे मी 5.5 इंचाचं घेतलं आहे. हे छोटं 4 इंचाचं घेतलं आहे. तर हे 2 कार्डबोर्ड लागतात. आणि हे मोती लागतात आपल्याला त्याच्यामध्ये टाकण्यासाठी. आणि हे प्लायर लागतं, हे स्टिक लागते, ही गन लागते, पाईप क्लीनर लागतात, हे गुलाबी आणि हे कमळ बनवण्यासाठी ह्या 2च पाईप क्लीनरचा. तर हे पोलन्स एक लागतात. तर एकदम जवळून दाखवते. आता आपल्याला पाकळी, कमळाची पाकळी बनवायची. तर आता अशा 2 घ्यायच्या ह्या आणि मोठी एक घ्यायची. तर ह्या आपल्याला कट करायचे, हे 2 मध्यभागी एकदम. हे बघा असे. आणि हे एकदम एकावर एक आले पाहिजे, असे एकासारखे ह्याच्यात. हे बघा. हे बघा. आणि हा वरचा आहे ना, हा मोठा पाईप, हा असं एकदम ओढून घ्यायचा. आणि हे सर्व एकावर एक ठेवायचे असे. आणि त्याचं पीळ देऊन घ्यायचं, असे फोल्ड करायचे 2. हे बघा. आणि आता हे बघा, आपण पाकळी तयार करतोय. तर आता आपण असं एकसारखं एकावर एक अजिबात पडू द्यायच्या नाही. हे बघा, असं पकडायचं आपण. हे बघा, जो मोठा आहे ना एक याच्यातला उरलेला तुकडा, त्याने हा पूर्ण असा फोल्ड करून घ्यायचा. हे बघा. तर ही अशी आपली पाकळी तयार झाली आहे कमळाची. आपण नंतर त्याला असं वाक देऊन घेऊया. पण हे बघा अशी पाकळी. तर आपण अशा सर्व पाकळ्या बनवून घेऊया. पहिल्या बनवून घेतलेल्या आहेत. तर आता आपल्याला कमळाच्या खालच्या पानासाठी पाकळ्या बनवून घ्यायच्या. ग्रीन पाईपचं पान बनवणार आहे. तर हे बघा, असं फोल्ड करून हा पाईप असा कट करून घ्यायचा. आपण जी अगोदर गुलाबी पाईपची केली ना पाकळी, त्याच पद्धतीची आपल्याला ही पण पाकळी करायची आहे. तर हे बघा, मी असं कट करून घेतलेले आहेत हे सर्व पाईप. करायचं असं 2 एक असं तुम्हाला जसं वाटेल. तुम्हाला जास्त टोक काढायचं असेल तर एक पिळा जास्त द्या. पण हे लोटसचं आपण पहिलं जसं बनवलं आहे तसंच बनवायचं आहे आपल्याला. हे बघा, आता असं करून घ्या. हे बघा, हे एकदम सारखं पकडायचं असं. आणि जो मोठा एक आहे ना याच्यातला, हे बघा, तर जो मोठा पाईप आहे ना, त्यांनी असा पीळ देऊन बाकीच्या पाकळ्या ह्या एकदम अशा पॅक करून घ्यायच्या पीळ देऊन. आणि हे कट करून घ्यायचं. हे बघा कसं झालं आहे. आपण असं हाताने त्याला प्रेस करून पानाचा आकार द्यायचा. हे बघा. तर आपण
पानं पण आपण सर्व बनवून घेऊयात. तर आपण पहिलं चिटकवून घेऊया ह्या पाकळ्या ग्रीन कलरच्या. गमच्या साहाय्याने ह्या सर्व पाकळ्या अशा चिटकवून घेऊयात पहिले. हे बघा, अशा अंतरावर घ्यायच्या. हे बघा, आता मी ह्या सर्व पाकळ्या अशा चिटकवून घेते. पिंक कलरचे चिटकवून घेणार आहोत. तर आता याच्या मध्यभागी चिटकवणार आहोत आपण अशा पाकळ्या सोडून. तर हे बघा मी कशी चिटकवले ते बघून. त्याच्या थोड्याशा आतमध्ये घ्यायच्या, थोड्याशाच आतमध्ये घ्यायच्या. हे बघा, आपण दुसरा राऊंड पण करून घेतलेला आहे. परंतु आता आपण ह्याला आकार नंतर देणार आहोत, हे पूर्ण सुकल्यानंतर. आणि आता आपण तिसरा राऊंड देऊन मग आपल्याला ह्यामध्ये टाकायचा आहे नंतर. तर आपण तिसरा राऊंड पण करूया. तर हा तिसरा कशी पाकळी बसवायची ते सांगते मी तुम्हाला. तर हे बघा, हे ग्रीन आहे ना, आणि गुलाबी, ह्या दोन्ही गुलाबीच्या मध्ये थोडीशी पुढे घ्यायची अशी. हे बघा, आपण जेव्हा वाकवतो ना असं, तेव्हा तो आकार छान दिसेल. तर परत एक दाखवते. हे थोडेसे पुढे घेतले. आता मी पूर्ण बनवून दाखवते तुम्हाला. तर आपलं हे चिटकवून झालेलं आहे. तर आपल्याला आता याला आकार द्यायचा आहे नंतर. आता आपण याच्यासाठी हे पिवळे पाईप क्लिनर घेतलेले आहेत. तर ह्याला आपण जॉईंट देऊन घेऊया. म्हणजे ह्याच्यावर आपल्याला चिटकवून द्यायचा आहे तो. आपण येलो कलरची, तर आपण त्याला आता येलो कलरची किंवा व्हाईट पोलन्स आता कोणते छान दिसतात ते बघून आपण पोलन्स लावून घेणार आहोत. तर आपण ह्या राऊंडला आता पोलन्स लावून घेतलेले आहेत. हे बघा, तर आता आपण याला चिटकवून घेऊया मध्यभागी असं ते पोलन्स खाली. आपण ह्या पानाचा जास्त जर पाकळी जास्त टाकली ना, ही 2 नंबरची, तर आपण हे ग्रीन असे फोल्ड खाली पण करून घेऊ शकतो. पण मी छोटा बनवलं आहे ना, त्यामुळं मी वरती घेतले. तर बघा, आपलं आता हे कमळ पूर्ण झालेलं आहे. तर त्याला आपण मोती पण टाकलेले आहेत.